महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आर्णी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू तोडसाम यांनी पांढरकवडा, आर्णी आणि घाटंजी परिसरातील आरोग्य सुविधांचा मुद्दा विधिमंडळात मांडला। पांढरकवडा, आर्णी, घाटंजी येथील उपजिल्हा रुग्णालयात आवश्यक वैद्यकीय साधनसामग्री, तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती, आधुनिक यंत्रसामग्री आणि रुग्णांकरता दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार राजू तोडसाम यांनी सभागृहात केली। ग्रामीण आणि आदिवासी भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा स्थानिक पातळीवरच मिळावी यासाठी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी भूमिका त्यांनी मांडली। अध्यक्ष महोदय, राज्यात प्राथमिक संघातील पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालय साधारणतः 2017 पासून मी सातत्याने मागणी करतो अध्यक्ष महोदय। त्या ठिकाणी ट्रामा केअर आहे, त्या ट्रामा केअर मध्ये संपूर्ण करोडो रुपयाच्या टेक्निशियन ट्रामा केअर आहे, त्या ट्रामा केअर मध्ये संपूर्ण करोडो रुपयाच्या टेक्निशियन त्या ठिकाणी मशिनरीज आहे, परंतु तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता अध्यक्ष महोदय। दोन्ही माझे शहर आणि मशिनरीज आहे, परंतु तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता अध्यक्ष महोदय। दोन्ही माझे शहर आर्णी आणि पांढरकवडा नॅशनल हायवेवर लागलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात अपघात त्या ठिकाणी होत असतात आणि ते अपघात होत असताना त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारची सुविधा नसल्यामुळे त्या सुविधा निर्माण करण्यासाठी टेक्निकल डॉक्टर त्या ठिकाणी देण्याची माझी विनंती आहे या माध्यमातून अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, आर्णी आणि घाटंजी हे दोन्ही तालुके मोठे आहे, या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय करण्यात यावं अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतो अध्यक्ष महोदय।